यावेळी तिथे चेंडू सरळ चाललाय स्कोअर लेग रिजन मध्ये, तर ती गाडी प्लीज थोडीशी मागं घ्या. तर गाडी प्लीज थोडीशी मागं घ्या. तर यावेळेचा बॉल ऑन साईडला भिरकायचा होता, तिथे प्रोटेक्शन होतं स्क्वेअर लेगच्या रिझन मध्ये. एक सिंगल येते, टीमची धावसंख्या धावफलकावर लागली ती मात्र 8 धावा 8 रन्स. धावफलकावर देखील लागल्या जातील. सुरुवात इथून मात्र चांगली झाली. टीम बॅटिंग करत असताना एपीजे निरुळच्या दरम्यान पहिल्याच बॉलवर मोठा हिट आला अक्षयच्या बॅटमधनं. तदनंतर टेक्निकल स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाले. यावेळी देखील एक चांगला बॉल इथून रिलीज झालाय. डीपमध्ये कंकेश आहे, बॉल फील्ड करतोय. एक सिंगल मिळते फक्त. टीमची धावसंख्या 1 ने वाढते. धावा लागला धावफलकावर 9 धावा 9 रन्स. तर लेफ्ट हँड आणि राईट हँड हे कॉम्बिनेशन देखील एपीजे निरुळच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येक बॉलवर जर स्ट्राईक रोटेट झाली तर फिल्डिंग इथून मात्र सेट केली जाते. यावेळेचा बॉल तेच तर लाऊड अपील होती. आणि इथून मात्र आणखीन एक सिंगल इथून कंप्लीट होते. टीमची धावसंख्या 1 ने वाढते. धावा लागला धावफलकावर 10 धावा आतापर्यंत. शेवटचा बॉल या ओव्हर मधला. P1चं पहिलं षटक चांगलं कमबॅक केलं गोलंदाज सूरज पंडितने. पहिल्या बॉलवर मोठा हिट आल्यानंतर कमबॅक करण्याची गरज होती. टप्पा बदलवला, वेगाचा वापर देखील आपण पाहिला. गुडलेन स्पॉटवर चेंडू सातत्याने पिचिंग केली, तदनंतर वेग देखील होतो त्या बॉलवर. चांगली गोलंदाजी झाली सूरज पंडितच्या दरम्यान. शेवटचा बॉल. यावेळचा बॉल फटका तर चांगला आहे. मिडल ऑफ द बॅट क्लासिक स्ट्रोक. स्वप्नीलच्या बॅटमधनं लाजवाब षटकार. शेवटच्या बॉलवर येतोय हा षटकार आणि टीमची धावसंख्या 16 धावा. जे षटक 5 बॉलवर चांगलं चालू होतं त्या षटकाला इथे मात्र मोठ्या धावसंख्येमध्ये तब्दील केलंय. चांगला स्ट्रोक आला शेवटच्या बॉलवर. 1 ओव्हरचा खेळ इथे समाप्त झालाय. जर या ओव्हरचा जर विचार केला तर सुरुवात देखील षटकाराने झाली आणि शेवट देखील षटकाराने होतोय. 5 ओव्हरची मॅच आहे. 2 ओव्हर आपल्याला पॉवर प्लेचे देखील पाहायला मिळतील. पहिली ओव्हर इथे समाप्त झाली. दुसऱ्या ओव्हरसाठी गोलंदाज झालाय विकी. तर षटक क्रमांक दुसरा गोलंदाज विकी आलाय, विकी हनवटे. यावेळचा बॉल पहिलाच बॉल. इथून मात्र बॅटची इनर एज आणि सरळ जाऊन लागलाय एष्ट्यांना. बॅट्समन इथून मात्र बाद झालाय. पहिल्या विकेटची झाली पतन आणि हादरा क्रमांक पहिला यावेळी मात्र एपीजे नेरुळ या टीमला. आणि बॅट्समन इथून मात्र अक्षय परततोय.
तर 5 बॉल देखील अक्षयने फेस केले आणि 15 धावा त्याच्या बॅटमधनं नक्कीच आपल्याला पाहायला मिळाला. नवीन बॅट्समन मैदानावर दाखल झालाय विशाल परमार. इथून मात्र पहिली विकेट पडली जाते. ब्रेक थ्रूची खऱ्या अर्थाने गरज होती दिवाळी या टीमला. तो मात्र ब्रेक थ्रू इथून मात्र मिळालाय. नवीन बॅट्समन मैदानावर दाखल झालाय विशाल परमार. विकीचा हा बॉल आणखीन एक तेज सरार चेंडूतून रिलीज झालाय. तर डॉट बॉल येतोय. चांगली गोलंदाजी करतोय विकी हनमटे आपल्या टीमसाठी. P2चं दुसरं षटक. मॅन्डेटरी पॉवर प्लेचे षटक देखील हाताळताना आपल्याला पाहायला मिळेल. 2 क्षेत्ररक्षक देखील 38 सर्कलच्या बाहेर तैनात आहेत. एक क्षेत्ररक्षक लॉंग ऑफच्या रिजन मध्ये, एक क्षेत्ररक्षक मिड विकेटला आहे. यावेळी बॅटची एज होती परंतु इथे मात्र कॅच ड्रॉप झाला. प्रतीक्षा दरम्यान इथे मात्र ही कॅच ड्रॉप होते. आतापर्यंत 3 बॉल इथून मात्र निर्धाव पद्धतीचे रिलीज झालेत. चांगली गोलंदाजी करतोय विकी हनमटे आपल्या टीमसाठी. तर यावेळचा बॉल ऑन साइडला लॉफ्ट केलाय. चेंडू चाललाय डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 1 बाउन्स सीमारेषा पलीकडे 4 धाब्यांसाठी येतोय चौकार. यावेळी मात्र विकी साठी हा चौकार देखील आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या 3 बॉलवर चांगली गोलंदाजी केली विकीने परंतु हा बॉल टप्पा बदलवला. लाईन थोडीशी मागे ठेवली. शॉर्ट पिच पद्धतीचा बॉल रिलीज झाल्यानंतर पूर्णपणे विशाल परमारच्या दरम्यान हा चांगला स्ट्रोक. तर यावेळी देखील एज होती. आणखीन एक विकेटची झाली पतन. विशाल परमारला इथून मात्र परतावं लागतंय. ज्याला जीवनदान मिळालं तदनंतर चौकार आपल्याला पाहायला मिळाला परंतु यावेळचा बॉल पडल्यानंतर स्विंग होतं या बॉलला. बॅटची एज आणि इस्टर्नच्या मागे प्रतीक कोळीच्या दरम्यान एक चांगली कॅच आणि बॅट्समन क्रमांक 5 झालाय दुसरा. तर कंकेश याच्यासाठी सुवर्ण संधी आहे. जर कॅच पकडली तर प्रशांत गोळी यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक देखील दिलं जाईल.
यावेळचा बॉल फटका तर चांगला आहे, ऑन साइडला चेंडू लॉफ्ट केलाय. एक सिंगल इथे कंप्लीट झाली. धावा धावफलकावर लागल्यात त्या मात्र 21 धावा 21. चांगली गोलंदाजी विकीने आपल्या टीमसाठी देखील केले. फक्त 5 धावा या गोलंदाजाने देखील खर्च केल्यात. लाजवाब स्पेल देखील हाताळलाय. 2 ओव्हरचा खेळ इथे समाप्त झाला आणि धावफलकावर लागल्यात एपी बॉईज नेरूळच्या दरम्यान 21. तर षटक क्रमांक तिसरा हाताळण्यासाठी तर देवेन कोळी येतोय. तर वय वर्ष 16 देखील आहे या खेळाडूचं. तर यंदाच्या हंगामामध्ये देखील या खेळूने या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये देखील पदार्पण केलंय आणि चांगलं प्रदर्शन सातत्याने आपल्याला नक्कीच पाहायला मिळालं GPLच्या स्पर्धेमध्ये. आणि तर देवेन केळूचा हा बॉल लॉफ्ट केला ऑन साइडला आणि ते वन बाउन्स बाउंड्री लाईनच्या बाहेर. देवेनच्या पहिल्याच बॉलवर इथे मात्र आक्रमण पाहायला मिळालं आणि बॅट्समन इथे मात्र सिद्धेशच्या बॅटमधनं हा चौकार आलाय. टीमची धावसंख्या 4ने वाढते. धावा लागला धावफलकावर 25 धावा 25. तर यापुढची मॅच टीम शिरवणे 11 शिरवणे आणि नेरूळ 11 नेरूळ आपण टॉस साठी यायचं आहे. यावेळी व्हाईट बॉलचा इशारा येतोय. गावदेवी शिरवणे टीमचा कॅप्टन आणि नेरूळ 11 नेरूळ टीमचा कॅप्टन आपण टॉस साठी या. आणखीन एक चांगला स्ट्रोक लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. नयन कोळीच्या वरतून हा चेंडू लॉफ्ट केलाय. 6 धाब्यांसाठी येतोय हा षटकार. कमबॅक करण्याची गरज होती टीम एपी बॉईज नेरूळला आणि या 2 मोठ्या स्ट्रोक वर इथे कमबॅक झालंय. टीमची धावसंख्या धावफलकावर लागली ती मात्र 32 धावा 32 रन्स. यावेळचा बॉल इथे मात्र चांगली फिल्डिंग होते फॉलो थ्रो मध्ये देवेनच्या दरम्यान. कमबॅक केलंय. चांगला टप्पा पकडलाय देवेन कोळीने. पहिल्या बॉलवर चौकार आला, नंतर वाईट, तदनंतरचा षटकार. हा बॉल येतो डॉट बॉल. 3 चेंडूंचा खेळ अजून देखील इथून शिल्लक आहे. षटक क्रमांक तिसरा आपण पाहतोय. स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन आहे सिद्धेश. यावेळी सरळ चेंडू सोडून दिला. एम्पायरचा इशारा आमच्यापर्यंत येईल. इट इज अ व्हाईट बॉल. आतापर्यंत या गोलंदाजाने देखील 3 बॉल इथून रिलीज केलेत आणि 12 धावा या गोलंदाजाने देखील खर्च केल्यात या स्पेलमध्ये. यंगस्टर हा गोलंदाज आहे. आज साईबाबा चषक 2022 मध्ये देखील चांगली प्रदर्शन देखील नक्कीच त्याच्याकडनं एक्सेप्ट असेल आपल्या कॅप्टनला. तर यावेळेचा बॉल
तर डॉट बॉल येतोय. यावेळचा बॉल बॅटची एज आहे. घोषित रिझन मध्ये चेंडू दाखल झाला. टीमची धावसंख्या 34 धावा. शेवटचा बॉल आहे. कमबॅक केलंय देवेनने. बॅक टू बॅक 2 बॉल डॉट आल्यानंतर हा तर देवेश आहे. शेवटचा बॉल षटक क्रमांक 3 आपल्या समोर चालू असताना बॅटिंग करतोय स्ट्रायकिंग एंडला सिद्धेश. त्याच्या बॅटमधनं आपल्याला एक षटकार आणि एक चौकार नक्कीच पाहायला मिळाला या स्पेलमध्ये. यावेळचा बॉल देखील अवे फ्रॉम द बॉडी चेंडू खेळण्याचा प्रयत्न झाला. एम्पायरचा इशारा आमच्यापर्यंत येईल. इट इज अ व्हाईट बॉल. यावेळी देखील खराब बॉल. इथून लाईन मिस केली जाते. देवेशच्या दरम्यान आणखीन एक व्हाईट बॉल आलाय. टीमची धावसंख्या डौफलकावर लागली 36-36. तर यावेळी देखील खराब बॉल. आणखीन एक व्हाईट बॉल इथून मात्र रिलीज झालाय. महागडी गोलंदाजी ठरली जाते गोलंदाज देवेशच्या दरम्यान. तर आतापर्यंत या स्पर्धेमधली सर्वात मोठं षटक देखील ठरलं जाईल, कारण की 10 बॉल या गोलंदाजाने आतापर्यंत रिलीज केलेत. ही माहिती आमच्यापर्यंत लवेश पाटील या गुणलेखकाच्या माध्यमातून देखील पोहोचवली जाते. गेले 3 दिवस देखील चांगलं गुणलेखन देखील केलंय. आणि ज्या LED बेल्स देखील आपण पाहतोय, ज्या जशा लाईट्स ऑन केल्या जातील आणि LED बेल्स आपल्याला पाहायला मिळतील, त्या बेल्स देखील लवेश पाटील आणि ऋषी म्हात्रे यांच्या माध्यमातून देखील आल्यात. यावेळचा बॉल फटका फसला. चेंडू हवेत गेला. तिथे ओमकार येते बॉल खाली आणि इथून मात्र बॅट्समन सिद्धेशला देखील परतावं लागेल. षटक क्रमांक 3 इथे संपलंय. 3 ओव्हरचा खेळ इथे समाप्त झाला आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या धावफलकावर लागली ती मात्र 37 धाबा. 37 रन इथून धावफलकावर देखील लागलेत. षटक क्रमांक 14 हाताळण्यासाठी विकी हनवटे येतोय, ज्याने षटक क्रमांक 2 देखील हाताळलं. 2 गडी बाद केल्या आणि 5 धावा त्या स्पेलमध्ये देखील खर्च केल्या. लाजबाब गोलंदाजी पिटूच्या दुसऱ्या षटकामध्ये या विकीच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळाल्या. यावेळचा बॉल विकीचा लॉफ्ट केलाय. चेंडू ट्रॅव्हल होतोय 6 धाब्यांसाठी मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. दोन्ही क्षेत्ररक्षकांच्या मध्ये चेंडू हा मधला ट्रॅव्हल झालाय आणि 6 धावा मिळतील आणि टीमची धावसंख्या 6 ने वाढते. धावा लागल्या धावफलकावर 43 धावा. 43 रन्स ऑन दी स्कोरबोर्ड. टीम बॅटिंग करत असताना APJ नेरुळ.
यावेळचा बॉल ऑन साइडला लॉफ्ट केलाय, डीप मध्ये कंकेश आहे, बॉलवर वेगाने येतोय. थ्रो इथे झाला, एक सिंगल कंप्लीट केली. टेक्निकल क्रिकेट आपल्याला पाहायला मिळालं. षटकार आल्यानंतर स्ट्राईक रोटेट केली जाते. कॅल्क्युलेशनने क्रिकेट नक्कीच या एपीजे नेरूळच्या दरम्यान नक्कीच पाहायला मिळालं आपल्याला. टीमची धावसंख्या 1 ने वाढते. चौथं षटक आहे, महत्वपूर्ण षटक देखील हाताळलं जाते विकीच्या दरम्यान. वैयक्तिक दुसरं षटक हाताळतो आपल्या टीमसाठी. यावेळचा बॉल स्लॉट मध्ये होता आणि प्लॉटच्या बाहेर पाठवलाय. आणखीन एक 6 धाब्यांसाठी स्वप्नील नाव ऑन द फायर. लाजवाब स्ट्रोक स्वप्नीलच्या बॅट मधनं येतोय. तर कनेक्शन इथे चांगलं होतं स्वप्नीलच्या दरम्यान हा बॉल खेळत असताना. आणि 6 धाबा या बॉलवर देखील मिळतील. टीमची धावसंख्या 6 ने वाढली. धाबा लागला धावफलकावर 50 धाबा. अर्धशतक इथे धावफलकावर देखील लागले जाते. टीम बॅटिंग करत असताना एपीजे नेरूळच्या दरम्यान. नेक्स्ट बॉल इथे मात्र लॉफ्ट केलाय, रिलीज झाल्यानंतर बाईच्या स्वरूपात सिंगल येते. वन बाउंसचा इशारा देखील आलाय. यावेळचा बॉल फुल टॉस होता, लॉफ्ट करण्याचा प्रयत्न झाला. यष्टिरक्षक स्वतः येते बॉलवर. 1 धाव मिळते. टीमची धावसंख्या 1 ने वाढली. धावा लागल्यात 52 धावा, 52. अजून देखील शेवटचा बॉल इथून शिल्लक आहे. विकी हनबटे पहिला बॉलवर षटकार आला, तदनंतर कमबॅक केलं होतं, परंतु तदनंतर स्वप्नीलच्या बॅटमधनं एक लाजवाब स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. शेवटचा बॉल पंचांच्या डाव्या बाजूने गोलंदाजी साकारत असताना आपल्या टीमसाठी यावेळचा बॉल. षटक क्रमांक इथे 4 संपलंय. 4 ओव्हरचा खेळ इथे समाप्त होतोय आणि 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या धावफलकावर लागली. एपीजे नेरूळच्या दरम्यान बॅटिंग करत असताना 3 गडी बाद, 52 धावा, 3 लॉस ऑफ 52 रन्स ऑन दी स्कोरबोर्ड. तर टीम गावदेवी शिरवणे आणि नेरूळ 11 नेरूळ आपण टॉससाठी यायचं आहे. शेवटचा कॉल आहे. एक इनिंगच्या आतमध्ये तुम्हाला टॉससाठी येणं देखील इम्पॉर्टंट असतं, याची तुम्ही नोंद घ्या. तर नेरूळ 11 नेरूळ टीमचा कॅप्टन आपण टॉससाठी या. शिरवणा टीमचा कॅप्टन इथे उपस्थित आहे. शेवटचं षटक, बॉलर येतोय विदेश कोहली. स्लॉगिंगची ओव्हर आहे. डेथ ओव्हरमध्ये इथे मात्र विदेशला देखील घेऊन आलाय कॅप्टन. तर हा डॉट बॉल आहे. तर डेली प्लेट येतोय, डॉट बॉल येतोय. पहिलाच बॉल इथून मात्र चांगला रिलीज केलाय. विदेशच्या दरम्यान एक वेगळ्या ॲक्शनने गोलंदाजी देखील केली जाते सातत्याने. या विदेशने देखील या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये चांगलं प्रदर्शन सातत्याने देखील त्याचं राहिलंय. परंतु या मॅचमध्ये कशी कामगिरी होईल आपल्या टीमसाठी दिवाळी 11 दिवाळीच्या दरम्यान खेळत असताना. यावेळचा बॉल तिथे फटका फसलाय. फिल्डर होता विकी आणि त्याच्या हातामध्ये एक चांगली कॅच.
नवीन बॅट्समन मैदानावर दाखल झालाय सागर. यावेळीचा बॉल फटका तर चांगलाय. लॉंग ऑफच्या रिजन मध्ये सरळ चेंडू चाललाय. अंपायरचा इशारा आमच्यापर्यंत येईल. तो मात्र वन बाउन्स बाउंड्री लाईनच्या बाहेर हा चौकार. तर टीमची धावसंख्या 4 ने वाढली. धावा लागला धावफलकावर 56 धावा. तीन चेंडूंचा खेळ इथून शिल्लक आहे. पहिल्याच बॉलवर इथे मात्र चौकार येतोय. क्लासिक स्ट्रोक सागरच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळाला. लॉंगऑफच्या रिझन मध्ये चांगली बॅटिंग करतोय. यावेळचा बॉल तेच सरळ चेंडू रिलीज झाला. इथून मात्र रनआउटच्या स्वरूपात मात्र बॅट्समन होते बाद. आणखीन एक विकेटची पतन झाली. दोन चेंडूंचा खेळ इथून शिल्लक आहे. शेवटचं षटक. नवीन बॅट्समन मैदानावर दाखल झाला आदेश. यावेळचा बॉल सोडून दिलाय. व्हाईट बॉल आहे. एक्स्ट्राच्या मध्ये टीमची धावसंख्या 1 ने वाढली. धाबा लागला धावफलकावर 57 धाबा, 57 रन्स. यावेळचा बॉल फुल टॉस लॉफ्ट केलाय ऑन साइडला, मिडल ऑफ द बॅट. बॅट्समन तर मंगेशच्या बॅट मधनं हा षटकार आलाय. तर 63 धाबा या धावफलकावर देखील लागल्यात. शेवटचा बॉल आहे या पहिल्या सत्राचा खेळ आपल्या समोर चालू असताना. फर्स्ट इनिंगचा खेळ देखील आपण पाहतोय. तर नेरूळ 11 नेरूळ टीमचा कॅप्टन, शेवटचा कॉल आहे तुमच्यासाठी, याची तुम्ही नोंद घ्यायची आहे. टॉस साठी या प्लीज. शिरोना टीमचा कॅप्टन इथे उपस्थित आहे. तर अन्यथा तुम्हाला पेनल्टीला देखील सामोरं जावं लागेल. टीम नेरूळ 11 नेरूळ. यावेळचा बॉल शेवटचा बॉल लॉफ्ट करायचा होता. इथून मात्र बॅट्समन झालाय बाद. टीमची धावसंख्या देखील पाहतोय आपण. एक ओव्हरचा खेळ, तर एक इनिंगचा खेळ इथे समाप्त झाल्यानंतर 63 धावा आणि 64 धाब्यांचं टार्गेट आहे टीम दिवाळी 11 दिवाळी या टीम पुढे. तर नेरूळ टीम आपल्यासाठी शेवटचा कॉल आहे. अन्यथा तुम्हाला पेनल्टी दिली जाईल, याची तुम्ही नोंद घ्या.
तर किरण बुवा 11 शिरवणे टीमचा कॅप्टन इथे उपस्थित आहे आणि नेरूळ 11 नेरूळ टीमचा कॅप्टन आपण टॉससाठी यायचं आहे. तर किरण महेश सरांचा संघ देखील आज आपण पाहतोय. किरण बुवा 11 शिरवणे हा संघ देखील या स्पर्धेमध्ये देखील खेळत असताना तर सन्माननीय किरण महेश साहेबांना देखील विनंती असेल की आपण देखील व्यासपीठावर यायचं आहे. तुमचं देखील सहर्ष स्वागत आहे. तर सन्माननीय ऋषी म्हात्रे आणि त्याचबरोबर लवेश पाटील यांच्या माध्यमातून देखील या स्पर्धेसाठी बेल्स देखील आपण पाहतोय. एलईडीज बेल्स देखील त्यांच्या माध्यमातून आमच्यापर्यंत आल्यात. तर त्यांचं देखील इथे मी आभार व्यक्त करेन या स्पर्धेच्या निमित्ताने. तर 64 धाब्यांचं टार्गेट आहे. सलामीची जोडी इथे खेळपट्टीवर दाखल झाले. विघ्नेश घरत आणि त्याचबरोबर प्रतीक कोळी. तर पहिलाच बॉल इथे मात्र तेच थरार होता. यावेळचा बॉल ऑन साइडला लॉफ्ट केलाय. वन बाउन्स बॉडी लाईनच्या बाहेर. बॅट्समन विघ्नेश गरजच्या बॅट मधने येतो चौकार. या खेळीसाठी हा बॅट्समन ओळखला जातो. हार्ड हिटिंग साठी हा खेळाडू ओळखला जातो. म्हणून ओपनिंगला आलाय. सलामीला आले हा बॅट्समन विघ्नेश गरज. नॉनस्टॉक एंडला फलंदाज आहे प्रतीक कोळी. षटक क्रमांक पहिलं आपण पाहिलं तर गोलंदाज हाताळतोय तर प्रशांत वाडकर. पहिला बॉल चांगला रिलीज केला होता प्रशांत वाडकरने. तेच तर तो बॉल होता. शरीराचा वेट घेतला गेला. तदनंतरचा हा बॉल टप्पा बदलवला. लाईन बदलवली. ओळखलं या बॉलला विघ्नेशने आणि पाठवून दिले सरळ स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या रिजन मध्ये 4 धाब्यांसाठी.
यावेळचा बॉल बॅटची एज होती. वेस्टर्नच्या मागे पहिल्या इनिंग मध्ये प्रतीकनी जशी कॅच सोडली त्याच पद्धतीचं चित्र यावेळी आपल्याला पाहायला मिळतंय यष्टीरक्षक अजितच्या दरम्यान. ते मात्र एक मोठ्या खेळाडूची कॅच देखील ड्रॉप केली जाते. या धावा चेस करत असताना किती आक्रमक होईल हा बॅट्समन विघ्नेश घरत हे देखील पाहणं इम्पॉर्टंट असेल या मॅच मध्ये. गोलंदाज प्रशांत पुन्हा एकदा तयार आपल्या गोलंदाजीच्या मार्गावर. पंचांच्या डाव्या बाजूने गोलंदाजी साकारत असताना आपल्या टीमसाठी P1चं पहिलं षटक. यावेळी देखील हाफ ट्रॅकर उडवण्याचा प्रयत्न झाला, कोणताही संपर्क होत नाहीये बॅटचा आणि बॉलचा. फ्लाइंग करून जाईल सरळ चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉल येतोय, चांगली गोलंदाजी करतोय गोलंदाज प्रशांत वाडकर आपल्या टीमसाठी. फक्त 4 धावा आतापर्यंत खर्च केल्या त्या 4 बॉलमध्ये. 2 चेंडूंचा खेळ देखील इथून शिल्लक आहे. यावेळचा बॉल फटका लॉफ्ट केलाय ऑन साइडला, स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. विघ्नेश घरत नाव ऑन द फायर. आणखीन एक लाजबाब स्ट्रोक, 6 धावेसाठी येतोय षटकार. तर शेवटचा बॉल, टीमची धावसंख्या 10 धावा, 64 रनचं टार्गेट आहे. यावेळी देखील फटका चांगला आहे ऑन साइडला. आणखीन एक चांगला स्ट्रोक विघ्नेश घरतच्या बॅट मधनं हा लाजबाब षटकार. तर 1 ओव्हरचा खेळ इथे समाप्त झालाय. 6 बॉल या विघ्नेशने फेस केलेत आणि या 6 बॉलमध्ये 16 धावा देखील खर्च झाल्यात. पहिल्या ओव्हरमध्ये जर पहिल्या इनिंगचा विचार केला तर सूरज पंडितच्या गोलंदाजीवर देखील 16 धावा आल्या होत्या. या ओव्हरमध्ये देखील प्रशांत वाडकर गोलंदाजी हाताळतोय, त्या ओव्हरमध्ये देखील धावा आल्या 16. सुरुवातीतून मात्र चांगली झाले टीम दिवाळीच्या दरम्यान. येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 24 आणि करायचे आहेत तुम्हाला 48 धावा. षटक क्रमांक 2 गोलंदाज विशाल परमार. यावेळचा बॉल प्रतीक कोळी, षटकार येतोय, लाजबाब स्ट्रोक. तर सागर 11 दिवाळीच्या दरम्यान हा खेळाडू देखील आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय. तर मंथन कोळी दिवाळी आपण व्यासपीठावर यायचं आहे. दिवाळी टीमचा हा समर्थक देखील आहे मंथन कोळी. तर हर्षल कोळी आणि मंथन कोळी आपण या.
यावेळचा स्ट्रोक देखील चांगला आहे. आणखीन एक बॅकवर्ड पॉइंटच्या रिझन मध्ये 4 धाब्यांसाठी येतोय चौकार. टीमची धावसंख्या 22 होत्या ना, 4 26 झाल्या, 26 झाल्या ना, तर 26 धाबा. तर यावेळेचा बॉल व्हाईट बॉल इथून येतोय. टीमची धावसंख्या एक्स्ट्राच्या मदतीने 1 ने वाढते. धावा लागल्या 27 धावा 27. षटक क्रमांक दुसरं इथे प्रगतीपथावर आहे. फिटूचं दुसरं षटक हाताळतोय गोलंदाज विशाल परमार. 2 बॉलमध्ये आतापर्यंत जर विचार केला तर 13 धावा देखील त्याने खर्च, तर 11 धावा त्याने खर्च केल्यात. एक षटकार आणि एक चौकार त्याच्या विरुद्धात देखील आलाय. टीमची धावसंख्या झाली धावफलकावर 27-27. यावेळी देखील स्ट्रोक चांगला आहे. तिथून सरळ चेंडू चाललाय 1 बाउन्स बाउंड्री लाईनच्या बाहेर. प्रत्येक कोळीच्या बॅटमधनं आणखीन एक चौकार. लाजबाब स्ट्रोक. प्रत्येक कोळी काय बॅटिंग करतो या स्पर्धेमध्ये. तर सामना स्पीडअप करायचा आहे. तर टीमची धावसंख्या 31 धावा 31. यावेळचा बॉल फुल टॉस होता. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न झाला. घोषित रिझन मध्ये चेंडू दाखल झालाय. एक धावसंख्या मिळेल. टीमची धावसंख्या धावफलकावर लागली ती मात्र 32 धावा 32. 2 चेंडूंचा खेळ इथून मात्र शिल्लक आहे. यावेळचा बॉल व्हाईट प्लस 1 या 2 धावा धावफलकावर ऍड केल्या जातील. धावा लागल्या धावफलकावर तर मात्र 34 धावा 34. यावेळचा बॉल टेक्निकल स्ट्रोक, परंतु डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. एक सिंगल इथे कंप्लीट झाले. टीमची धावसंख्या 1 ने वाढते. धावा लागला धावफलकावर 35 धावा 35. तर नेरूळ टीमचा कॅप्टन आपण टॉस साठी यायचा आहे. नेरूळ 11 नेरूळ आपण टॉस साठी या प्लीज. शेवटचा बॉल इथून मात्र डॉट बॉल येतोय.
येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 18 आणि करायचे आहेत तुम्हाला 29 धाबा. 18 चेंडू आणि 29 धाब्यांची गरज आहे टीम सागर 11 दिवाळे या टीमला जिंकण्यासाठी. तर 18 बॉल आणि 29 धाब्यांची गरज आहे. स्ट्रायकिंगला बॅट्समन आलाय प्रतीक कोहली ज्याच्या बॅटमधनं आतापर्यंत धाबा देखील आपल्याला पाहायला मिळाला. 9 बॉल फेस करत असताना 16 तर 5 बॉल फेस करत असताना 16 धाबा. 7 बॉल विघ्नेशने देखील फेस केलेत आणि त्याच्या बॅटमधनं देखील 16 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या या इनिंगमध्ये. षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी गोलंदाज आलाय प्रशांत येतोय. प्रशांत वाडकर आलाय गोलंदाजीच्या मार्कवर. यावेळचा बॉल इस्टर्नचा वेध बॅट्समन क्रमांक पहिला दांडी गुल केली. प्रतीक कोहलीला इथून मात्र परतावा लागेल तंबूच्या आश्रयाला. ब्रेक थ्रोची गरज होती टीम एपी चेन्नरुल या टीमला आणि पहिला हात सागर 11 दिवाळे या टीमला प्रतीकच्या स्वरूपात.
तर नवीन बॅट्समन मैदानावर दाखल झालाय कंकेश. यावेळचा बॉल तेज सरार चेंडू रिलीज झालाय. आणखीन एक बॉल इथून मात्र निर्धाव स्वरूपात रिलीज होतोय. डॉट बॉल येतोय. तो महत्वपूर्ण षटक आहे टीम एपी बॉईज नेरूळसाठी. तर जे खेळाडू आता मैदानात देखील खेळत आहेत त्यांना जर पाण्याची गरज लागली तर तुम्ही कृपया कमिटीला देखील सांगू शकता, कारण की पाणी तुम्ही जास्तीत जास्त प्रमाणात प्या, कारण की तापमान हे वाढलेलं आहे. यावेळचा बॉल बॅटची एज घोषित रिझनमध्ये चेंडू दाखल झाला. टीमची धावसंख्या 1 ने वाढती. धावा लागला धावफलकावर 36 धावा, 36 रन्स. तर चला टीम एपीचे नेरूळ आपण वेळ कमी प्रमाणात खर्च करायचा आहे. शेवटची वॉर्निंग आहे आणि टॉस साठी या नेरूळ 11 नेरूळ. यावेळचा बॉल चेंडू हवेत आहे, तिथे डीप मध्ये प्रोटेक्शन होतं आणि इथून मात्र फलंदाज कंकेश बाद होतोय. आतापर्यंत स्पेलचा देखील विचार केला, फक्त एकदा या गोलंदाजाने देखील खर्च केले. टीमची धावसंख्या धावफलकावर लागली ती मात्र 36 धावा, 36. यावेळचा बॉल फटका चांगला आहे ऑन साइडला. विघ्नेश गरजच्या बॅट मध्ये येतोय षटकार आणि टीमची धावसंख्या 6 ने वाढते. धावा लागला धावफलकावर 42 धावा. तर 13 चेंडू आणि 22 धाव्यांची गरज. यावेळचा बॉल ऑन साइडला, तिथे चेंडू लॉफ्ट केलाय. सिंगल इथे मात्र कंप्लीट झाले. येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 12 आणि करायचे आहेत तुम्हाला 21. 12 चेंडू आणि 21 धाब्यांची गरज. 10.50च्या सरासरीने इथे धाबा देखील जमाव्या लागतील टीम सागर 11 दिवाळी या टीमला. तर विघ्नेशचा देखील आपण विचार केला तर विघ्नेश देखील खेळतोय. 9 चेंडू फेस करत असताना 23 धाबा त्याच्या बॅटमध्ये देखील आल्यात. तर एक चांगली इनिंग त्याने सादर केले या मॅच मध्ये. तर नेरूळ 11 नेरूळ आपण टॉस साठी यायचं आहे. शेवटचा कॉल आहे, प्लीज सहकार्य करा, कारण की शिरवण्याचा कॅप्टन इथे उपस्थित आहे.
तर ही ओव्हर समाप्त होण्याच्या आधी तुम्हाला यायचं आहे, याची तुम्ही नोंद घ्या नेरूळ 11 नेरूळ, कारण की किरण बुवा 11 शिरवणे टीमचा कॅप्टन इथे उपस्थित आहे. यावेळेचा बॉल ऑन साइडला लॉफ्ट केला, डीप मध्ये प्रोटेक्शन आहे, वेगाने बॉलवर येतोय, एक सिंगल इथून कंप्लीट झाली. षटक क्रमांक 4 हाताळण्यासाठी गोलंदाज आलाय रोनित. तर आणखीन एक सिंगल इथून मात्र कंप्लीट झाले. चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी केली जाते रोनितच्या दरम्यान. महत्वपूर्ण षटक आहे या ओव्हर मधलं. 10.50च्या सरासरीने धाबा देखील जमवणं इम्पॉर्टंट आहे. सागर 11 दिवाळी या टीमला जर या मॅच मध्ये देखील विजयी संपादित करायचं असेल तर चांगली गोलंदाजी करतोय रोनित. गोलंदाजीच्या ट्रॅकवर यावेळचा बॉल फटका तर फसलाय, बॉल हवेत आहे. यावेळी मात्र कोणतीही चुकी होणार नाहीये. विघ्नेश घरातला इथून मात्र परतावं लागेल. तर जाऊया टॉस साठी, जिथे तर किरण बुवा 11 शिरवणा विरुद्ध नेरूळ 11 नेरूळ तर टॉस करतील. येस, जाऊया टॉस साठी. दोन्ही संघ सज्ज झालेत. किरण बुवा 11 शिरवणे आणि नेरूळ 11 नेरूळ टीमचे कॅप्टन उपस्थित आहेत. प्लीज या. विश्वास गरत का फारसा उशीर लावला आणि टॉस करण्यासाठी येस, कोण कॉल करणार आहे? असं हो ना, कॅमेरा टेलिस कॉल अँड हेड्स. यश व्यास टॉस जिंकलाय. इम्पॉर्टंट मॅच आहे, कारण की आजच्या दिवसातली तुमची ही पहिलीच मॅच आहे. समोर जर पाहिले तर किरण बुवा 11 शिरवणे हा संघ देखील आहे. तर या संघासमोर टॉस जिंकल्यानंतर पहिला निर्णय काय असेल? प्रथम मी टॉस जिंकून क्षेत्ररक्षण करणार आहे. यस, विश्वास जर पाहिलं तर अनेक नाईट स्पर्धा तू खेळलायस, अनेक स्पर्धा जुनी गाजवल्यात, पण ही स्पर्धा खेळत असताना पहिली मॅच खेळायची आहे. जर मॅच जिंकतो तर प्रकाश झोतातील सामना खेळायला मिळेल. तर किती विश्वास वाटतोय आणि या आयोजनाबद्दल काय सांगशील? आता ही मुंबईतील कोरोनाच्या काळापासून मला वाटतं पहिलीच टुर्नामेंट आहे, डे नाईट स्पर्धा. तर खूप सुंदर आयोजन आहे आणि जे आम्हाला टीम लागले त्याचे पॅकर किरण याने मला वाटतं पूर्ण शिरोना गाव आणलेला आहे. त्याच्यामुळे आम्ही म्हणजे त्यांना चांगला खेळण्याचा प्रयत्न करणार त्यांच्यासमोर. येस, विश यू ऑल द बेस्ट बोथ ऑफ यू. आणि न्यूज फ्रॉम दी सेंटर की टॉस झाला आणि टॉस जिंकलाय तो म्हणजेच आपण पाहू शकाल विश्वास गरत आणि टीमने आणि निर्णय घेतला की आम्ही क्षेत्ररक्षण करू. चालूया. चालूचा असलेला सामना आपल्या समोर रंगला जातोय. निलेश कुडी आमच्या सोबत जोडले गेलेत. ओव्हर टू निलेश. तर महत्वपूर्ण ओव्हर होती आणि या महत्वपूर्ण ओव्हर मध्ये चांगली कामगिरी केली या गोलंदाजाने. आतापर्यंत जर विचार केला ना या गोलंदाजाचा, 5 बॉल रिलीज केलेत आणि या 5 बॉलमध्ये 2 गडी त्याने संपादित केलेत आणि 2 धाबा त्याने खर्च केल्यात. इथे मात्र 10च्या इकॉनॉमीनी धाबा जमवणं इम्पॉर्टंट होतं, ते मात्र सागर 11 दिवाळी या टीमसाठी. जसा विघ्नेश देखील बाद झाला ना, तसं पुढच्या बॅट्समनवर प्रेशर आलं, कारण की एक सेट बॅट्समन बाद झाल्यानंतर तुम्हाला मॅचमध्ये कमबॅक करावं लागतं. ते होत असताना यावेळी मात्र मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न झाला. फलंदाज विदेशीतून बाद झाला. शेवटचा बॉल आहे. टीमची धावसंख्या लागली धावफलकावर, ते मात्र 46. यावेळचा बॉल ऑन साइडला लॉफ्ट केला, डीप मध्ये प्रोटेक्शन आहे, बॉलवर वेगाने रश होतोय. चांगला थ्रो आलाय, तर चांगली गोलंदाजी केली. काही स्पेल हाताळले, फक्त 3 धावा या गोलंदाजाने खर्च केल्या, 2 विकेट संपादित केल्यात. महत्वपूर्ण षटक होतं आणि चांगली कामगिरी केली आपल्या टीमसाठी. येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 6 आणि करायच्या आहेत तुम्हाला
त्या मात्र 17 धावा. तर 6 चेंडू आणि 17 धावा. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. कंपल्सरी 17 धावा इथून मात्र कराव्या लागतील सागर 11 दिवाळे या टीमसाठी. तर 17 पाहिजे, 21 पाहिजे होत्या मित्रा. सहा चेंडू आणि 17 धावा. तर वाईट बॉल आहे. समीकरण इथून मात्र बदलतंय. 6 चेंडू आणि करायचे आहेत 16. यावेळचा बॉल तेच तर इथून रिलीज झालाय. पडल्यानंतर वेगवान होता. डॉट बॉल येतोय. यावेळचा बॉल बॅटची एज. इथून मात्र विघ्नेश घरत नक्कीच विचार करत असेल. तो स्ट्रोक खेळला नसता तर या मॅच मध्ये शेवटच्या क्षणापर्यंत रंगत आपल्याला नक्कीच पाहायला मिळाली असती. तर आणखीन एक सिंगल आली. टीमची धावसंख्या 1 ने भारतीय धावा लागला धावफलकावर. 49 धावा. गोलंदाज अजित पुन्हा एकदा तयार आपल्या गोलंदाजीच्या मार्कवर. यावेळचा बॉल फुलटॉस आहे. ऑन साईडला तिथे लॉफ्ट केलाय फिल्डर. इथे बॉलवर वेगाने चेंडू कलेक्ट केला जाईल. गॅदर चांगलं होतं. एक सिंगल कंप्लीट झाली. टीमची धावसंख्या 1 ने वाढली. धावा लागला धावफलकावर 50 धावा. तर 3 चेंडू आणि 14 धावा. यावेळचा बॉल उसळी घेणारा होता. डॉट बॉल येतोय. 2 चेंडू आणि 14 धाब्यांची गरज. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. कंपल्सरी 14 धावा इथून मात्र कंप्लीट कराव्या लागतील. यावेळचा बॉल लेग बिफोरची अपील. बॅट्समन इथून मात्र विकी हनमटे होतोय बाद. 1 चेंडू आणि करायचे आहेत त्या मात्र 14. शेवटचा बॉल इथे मात्र लॉफ्ट केला आणि हा सामना जिंकला एपी बॉईज नेरुळ या टीमने. वेल प्लेड. कॉंग्रॅच्युलेशन टीम नेरुळ. आणि हार्ड लक सागर 11 दिवाळी टीम. काय बॉलिंग केली. गोलंदाज आपण पाहिलं रोनिशच्या दरम्यान 2 विकेट त्यांनी संपादित केले आणि 4 धाबा. एन मोक्याच्या वेळी अव्वल दर्जाची गोलंदाजी त्याने केली आपल्या टीमसाठी. वेल प्लेड टीम एपीसी नेरुळ आणि हार्ड लक टीम सागर 11 दिवाळे. तर यापुढची मॅच किरण बुवा 11 शिरवणे विरुद्ध नेरुळ 11 नेरुळ या दोन्ही टीम्सच्या दरम्यान. तर टॉस इथे जिंकलाय नेरुळ 11 नेरुळ या टीमने आणि आपला निर्णय आपण कळवायचा आहे. आणि मैदानाचा तुम्ही ताबा घ्या प्लीज.